कृष्ण बापर कुमा देवी
सोहा विठ्ठल बनवा सोहा माधव बनवा सोहा माधव बनवा सोहा माधव बनवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा
माझा बहु गोडे झाला हे माझा 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 हे माझा बहु गोडे माझा बहु गोडी हे माझा रखुमाईचा वरा बेटी रखुमाईचा वरा
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाचे माहेरा, आलो निजाचे माहेरा, भेटी रकुमाईची वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या. आलो निजाचे माहेरा, भेटी रकुमाईचे वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाचे माहेरा,
भेटी रकुमाईचे वरा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदयसञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं ढल शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाचे माहेरा भेटी रकुमाईचे वरा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा 4 चरणाचा आपल्या जीवनात यावत जीवन ज्याचा भक्तीचा आपण अट्टहास केला त्या भक्तीचा माझा शेवट गोड झाला परिणामता मी माझ्या निज स्वरूपाला परमात्म्याची प्राप्ती मला झाली निज स्वरूपाला प्राप्त झालो आता माझ्या जीवनात मला दुःख भोगण्याचं कोणतंही काम शिल्लक राहिलं नाही देवाच्या भेटीत काही गोष्टी घडल्या दुःखाचा परिहार झाला आणि जीवत्व दशा निवृत्त झाली जीवत्व दशेची वाणी म्हणजे कमीपणा निवृत्त झाला पण ज्या साधनाने मी इथपर्यंत आलो ते साधन त्याच्याविषयी अंतःकरणात कृतज्ञ भाव महाराज जागृत ठेवून ते वारंवार मी करीन अशी प्रतिज्ञा करतात चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा आपण ज्या नैमित्तिक उत्सवासाठी उपस्थित आहोत माता पितर मरणे अंकित जे दिवस सोम सूर्य आदी ग्रहणे येऊनी करते पारवणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस ज्या वैकुंठवाशी पार्वतीबाई मातोश्री पार्वतीबाई विठ्ठलरावजी गुळवे या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे 4 मुलं श्री बाबाजी विठ्ठलरावजी घुले श्री गोरख विठ्ठलरावजी घुले श्री रामदास विठ्ठलरावजी घुले आणि श्री गुळवे आणि श्री दत्तात्रय विठ्ठलरावजी गुळवे आणि त्यांची कन्या सौभाग्यवती जनाबाई लहानुभाऊ काकडे एकंदरीत या गुळवे परिवाराने आपल्या मातोश्रीचं हे प्रथम पुण्यस्मरण ठेवलेलं आहे गोड अशा प्रकारचं आयोजन आहे आज इथं गंधर्व नगरीच अवतरलेली आहे एवढे महाराज मंडळी आणि एका दिवसाच्या कार्यक्रमाला नाही महाराज शक्य नाही एक तर त्या मातेची पुण्य एवढी आहे आणि आमच्या दीपक महाराजावर सगळ्यांचं असणारं प्रेम आहे विठ्ठल महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे आमचे गायक कैलास महाराज आहेत किशोर महाराज आहेत अनिल महाराज प्रकाश महाराज सोमनाथ महाराज अमोल महाराज शिवाजी महाराज डबल नवनाथ महाराज गणेश महाराज रुपेश महाराज नितीन महाराज भाऊसाहेब महाराज सचिन महाराज आता किती सांगू किरण महाराज जगन्नाथ महाराज अशोक महाराज कृष्णा महाराज जालिंदर महाराज विनोद महाराज संपत महाराज बालाजी महाराज नवनाथ महाराज बाळासाहेब महाराज बापूसाहेब महाराज सीताराम महाराज गणेश महाराज भरत महाराज माऊली महाराज नितीन महाराज रामराव महाराज मला वाटते यांचे नाव घेतले तरी आपले 2 तास जातील
म्हणून अशी सगळी एकापेक्षा एक दिग्गज मंडळी गायक आमचे चौधरी महाराज आहे तिकडं, नवनाथ महाराज आदी करून सगळी मंडळी सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रकट करतो. आमचे दत्ता महाराज सगळी मंडळी एवढे महाराज आलेत. हा एक दिवसाचा कार्यक्रम वाटत नाही हो. यांच्या तारखा घेऊन सुद्धा भेटत नाहीत. हे तारखा घेऊन सुद्धा नाही येणार आहेत, भेटत नाही त्यांच्या तारखा महाराज. आणि तरी कोण येतो घरा आमुच्या कशाला काय, ज्याचा त्याला धंदा नाही. याचं कारण एकच आहे, देवाच्या विषयी देव सखा झाला तर जग आपल्यावर कृपा करते, सगळे आपले होतात. याचं प्रतीक आहे. आणि त्या माऊलीची निश्चित पुण्य आहे. कारण कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाट्य देवा. याचं कारण आहे आमचे दीपक महाराज. दीपक महाराजच्या प्रेमासाठी सगळेजण आले. आज त्यांचं प्रेम आहे. हे सगळी मंडळी आज पाठीमागे एकच कारण आहे का, त्यांचं आपलं असणारं शुद्ध प्रेम सगळ्यांच्या विषयी असल्या कारणाने आज ही सगळी मंडळी आलेली आहेत. घड्याळ पुढे गेलं चिंताच करू नका. मी जिथं राहतो तिथं आमचं शाळा आहे. माझ्या घराच्या समोर शाळा होती. तिथे एक शिक्षक यायचे, कधी 8ला, कधी 9ला, कधी 10ला, कधी 11ला, कधी 4ला. बाहेर फक्त 5लाच पडायचे. शाळेत 5लाच बाहेर पडायचे. मी त्यांना विचारलं, सर येण्याचा टाइम तुमचा निश्चित नाही, पण बाहेर पडायचा टाइम तुमचा. मी त्या गुरुजीकडे शिकलो बरं का, त्या गुरुजीकडे शिकलो. बाहेर पडायचा टाइम तुमचा बरोबर 5चा आहे. ते म्हणे महाराज एक आहे, कार्यबाहुल्यामुळं मला एक वेळ कधी सांभाळणं शक्य झालं नाही, पण मी असं ठरवलं एक जरी सांभाळायला नाही जमला तर शेवट आणि शेवटची गोड तीच खरे का. आणि तसाच अभंग आहे. म्हणून मला वाटते ते मी निश्चित सांभाळणार आहे. भेटवलं तसं आहे. आमच्या परंपरेतलं परीक्षेचं कीर्तन 40 मिनिटाचंच आहेत महाराज. किती? 40च मिनिटात ते कीर्तन करावं लागते. 40 मिनिटात काय सांगायचं ते गोळाबेरीज करावं लागते. आणि तुमच्या अंतकरणातली भावना जाणूनच मी कीर्तन करणार, काही चिंता नाही. आज एका मातोश्रीचं पुण्यस्मरण आहे. काय महाराज, जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे. देवाला मी नेहमी सांगत असतो, देवाला आपल्यापर्यंत विग्रह धारण करून पोहोचणं शक्य नाही. म्हणून देवानीच हे 2 रूप धारण केले, एक मातीचं आणि एक पित्याचं. माता हे म्हणून आमचे शास्त्र सांगते, मातृदेवो भव, पितृ देव भव. आई देव आहे, पिताजी देव, पिता आपला देव आहेत. वास्तव्यात पाहायचं झालं तर या दोन्हीचे आपल्या जीवनात महत्व आहे. आपलं जीवन घडण्यासाठी या दोघांची गरज आहे. मी काय आहे ते, कुंभार दादा एक गाडगं घडवतो. कुंभाराचं काम आहे गाडगं घडवणं. गाडगं घडवते वेळेस ते दोन्ही हाताचा उपयोग करतो. एक हात मध्ये टाकतो आणि एक हात थापटणं घेऊन वर. थापटण्याचा हात वर दिसतो जगाला, थापटणारा हात जगाला दिसतो, पण आतला हात दिसत नाही. खरं सांगू का, मी तुम्हाला विचारतो, ते गाडगं घडण्यासाठी कोणता हात महत्वाचा आहे, आतला का बाहेरचा? गाडग्यासाठी कोणता हात महत्वाचा आहे, आतला का बाहेरचा? बोला. मला काही आलं नाही उत्तर. आतला नाही, दोन्ही महत्वाचे. दोन्ही महत्वाचे. एका हाताने गाडगं कधीच घडत नाही देवा. आतला हातही महत्वाचा आहे आणि बाहेरचा हात महत्वाचा आहे. आतला हात कशासाठी महत्वाचा आहे? त्या गाडग्याला आधार देण्यासाठी. आणि बाहेरचा हात कशाला महत्वाचा आहे? त्या गाडग्याला आकार देण्यासाठी. आकार देणारा हात आहे बापाचा आणि आधार देणारा आहे मातेचा. विठ्ठल हे आपलं जीवन घडण्यासाठी आधाराचा हात म्हणजे आईचा हात महत्वाचा आहे. आणि मला वाटते बापाचंही अस्तित्व महत्वाचं आहे. हे दोन्ही आपल्या जीवनात फार महत्वाची तत्व आहेत. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत त्याने इतरत्र जाण्याचीच गरज नाही. सगळे आहेत. म्हणून आमचं शास्त्र सांगते किंवा संतही सांगतात, सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे. ते माता पिता म्हणजे सगळ्या तीर्थाचं सार आहे. सर्व तीर्थ पुंडलिकाने तरी दुसरं काय केलं? पितृसेवा पुण्याला धरा निधान, पितृसेवा पुण्याला धरा निधान, पितृसेवा पुण्याला धरा निधान, पितृसेवा सनातन अंग संग
संगे पुंडलिक रायाने केली पितृसेवा पुण्य लाधला निधान ब्रह्म सनातन अंगसंगे देव प्राप्त झाला. पुंडलिके काय केले? काय केले? परब्रह्म उभे ठेले. काय केलं पुंडलिकाने? आराधिला पुंडलिके जननी पूजोनी जनके. जननी जनकाची पूजा केली आणि त्याचा परिणाम काय? जगाचा मालक भुलून आला महाराज. आई वडिलाच्या सेवेला भुलून देव आला. पंढरीत आलेला देव. आता वारीचे वेद लागलेले आहेत. काही एकादशी आषाढी सगळ्यांच्या चित्तात ते वेद लागले. पण तो देव आला कोणासाठी? आपणाला देवाकडे जावं लागते. पण तो मात्या पित्याच्या सेवेला भुलून पंढरीनाथ तो परमात्मा आलेला आहे. म्हणून आई वडिलाची सेवा महत्वाची आहे. मुलाचं कर्तव्य आहे. जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा करायची. गेल्यानंतर त्यांचं अंतःकरणात स्मरण ठेवायचं. कमीत कमी वर्षातून 3 दिवस तरी. 3 दिवस म्हणजे कोणते 3 दिवस? पहिला दिवस आहे. पहिला ते गेलेत ती तिथी. त्या महिन्याच्या तिथीला ते गेलेत ती तिथी लक्षात ठेवायची. पितृ पंधरवाड्यात भाद्रपद महिन्यात त्यांच्या तिथीला त्यांची ती विधी करायची. आणि मला वाटते अक्षय तृतीया अशा 3 दिवशी आपल्या पितराचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे. पुत्र त्यालाच म्हणतात. हे सगळ्या विधी करून आपल्या पितराला पुन्हा नरकातून तारतो तो पुत्र आहे. पुत्राचं ते कर्तव्य आहे. म्हणून आई वडिलाचं आमची संस्कृती कृतज्ञ आहे, कृतज्ञ नाही. केलेल्या उपकाराचं स्मरण आमची संस्कृती शिकवते देवा. कृतज्ञ नाही. कृतज्ञ त्याज्य आहे. कृतज्ञो नास्ति निष्कृती असं महाभारत बोलते. कृतज्ञता दोषातून त्याची निवृत्तीच होत नाही. उदाहरण सांगतो. आई वडिलाच्या उदरी जन्म घेतला आणि त्या आई वडिलाच्या उपकाराला विसरत असेल तो किती त्याज्य आहे. भजन करा सांगतो विठ्ठल. एक चांडाळी स्त्री स्मशानात बसलेली आहे. चांडाळी शब्दात तिचा परिचय. चांडाळी कोणाला म्हणतात? कोणाला चांडाळी म्हणतात? जी कुत्र्याचं मांस शिजून खाते त्याला चांडाळ म्हणतात. आणि मग ती कुत्र्याचं मांस शिजून खाणारी कोण असली पाहिजे? चांडाळी. कुत्र्याचं मांस शिजून खाणारी ती चांडाळी स्मशानात बसली. तिथून एक साधू जात आहे. अशा अपवित्र स्थानात एकांतात ही का बसली? कोण आहे? साधूला तिच्याविषयी जिज्ञासा निर्माण झाली. साधू पुढे आला. विचारला देवी आपण कोण? तिनं परिचय दिला. म्हणे महाराज मी चांडाळी. नाही काय करत आहे? मी माझं अन्न शिजायला घातलं. आता तिचं अन्न काय? आता सांगितलं मी तुम्हाला. कुत्र्याचं मांस. जरा भांड वेगळं दिसलं. पांढरं फटक भांड दिसलं. म्हणे हे काय कोणतं कुठून आणलं हे भांड? काय शिजायला घातलं का? ते म्हणजे कुत्र्याचं मांस. आणि आता हे जे भांड कुठून आणलं? म्हणजे भांड काही नाही. लोक एखादं प्रेत पेटून जातात. कधीतरी एखादी कवटी बाजूला पडते आणि तेच भांड म्हणून वापरलेलं आहे. ऐकत आहे तुम्ही? भांड कशाचं आहे? कवटी आहे. शिजायला काय घातलं? कुत्र्याचं मांस. जरा वास उग्र आला. त्या साधूनं विचारलं देवी इतका उग्र वास येण्याचं कारण काय? म्हणजे महाराज मी पाण्याचा शोध घेतला पण इथं स्मशानात पाणी भेटलं नाही. पण मी केलं काय? पहिल्या धारेच इथं भट्टी होती जवळ. आलं पुढचं लक्षात तुमच्या. पहिल्या धारेची ती दारू आणली पाणी म्हणून त्यात ओतली. ऐकत आहे तुम्ही? आणि मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याच्या खाली निखारे असे प्रज्वलित झालेले आहार पडलेला. काय कशी अग्नी कुठून आणला? काही नाही. लोकांनी प्रेत पेटून गेले होते. सकाळी त्याचे निखारे पडले तेच त्याच्या खाली घातले. सगळं अपवित्र. आणि त्या भांड्यावर आपल्या डाव्या पायातली चप्पल काढली आणि उलटी टाकली. त्या साधूने विचारलं देवी हे चप्पल काय आला अशी उलटी टाकून दिली? याच्यावर का? म्हणे महाराज तिला त्या अन्नाला झाकण घातलं. म्हणे का झाकण घातलं? तिनं उत्तर दिलं म्हणे माझं अन्न दिठाऊ नाही म्हणून मी त्याला झाकण घातलं.
तिला विचारलं एवढा अपवित्र पदार्थ कोणता याच्यात दिठावणार आहे, कोणत्याला दृष्ट लागणार नाही? नाही म्हणे महाराज, अशा या अन्नाला दृष्ट लागणारी आहे. म्हणे असा कोण आहे का इतका अपवित्र, इतक्या अपवित्र अन्नाला दिठावू शकतो, दृष्ट लावू शकतो? म्हणे असा कोण आहे? म्हणे आहे ना. म्हणे कोण? जे मात्या पित्याच्या उदरी जन्म घेतात आणि त्या मात्या पित्याच्या उपकाराला विसरतात, तो कृतज्ञ इतका त्याचे आहे का त्याची दृष्ट माझ्या अन्नाला लागेल, माझं अन्न दिठावेल आणि तो कृतज्ञ दोष माझ्या अंतकरणात प्रविष्ट होईल, म्हणून मी त्याच्याला झाकण घातलं. विठ्ठल महाराज, जो माणसाने कृतज्ञ जीवन जगावं, कृतघ्न नाही, जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा देवा. गेल्यानंतर त्यांच्या सेवेनं काय प्राप्त होत नाही? देव प्राप्त होतो. त्यांच्या सेवेनं काय प्राप्त होत नाही? त्रैलोक्यातलं ज्ञान प्राप्त होते. महाभारतात कथा आली, कोणीतरी एक कौशिक ब्राह्मण अरण्यात तपसाधना करत आहे, एक अंगुष्ठ तप चालू आहे आणि तप करता करता त्या तपात तो गढून गेला. तेवढ्यात वर पाहिलं, एक बगळी ओरडत होती, तपाला व्यत्यय होत होता, एकांत साधत नव्हता. तेवढ्यात त्याने रागानं तिच्याकडे पाहिलं, ती बगळी जळून खाली पडली, खाक झाली. लक्षात आलं, अरे आपल्या तपात काहीतरी सामर्थ्य आलं. त्या तपाने ती बगळी जळून खाक झाली आणि त्या आविर्भावात, त्या अभिनिवेशात मधुकरीसाठी गावात गेला. एका दारात उभा राहिला, ओम भवती भिक्षांदेही अलग पुकारला आणि अलग पुकारल्यावर ते दार होतं पतिव्रता माऊलीचं. पतीची सेवा ती माऊली करत होती. पती जेवायला बसले, पतीला जेवायला तिनं वाढलेलं आहे आणि वाढल्यानंतर झालं असं, तिला यायला थोडा उशीर झाला. याला राग येत होता. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, आणखीन कशी येत नाही. पुन्हा तो म्हणतो ओम भवती भिक्षांदे, पुन्हा पुन्हा अलग पुकारतो, तरी ती काय बाहेर येत नाही. शेवटी ती बाहेर आली. बुवा रागावलेला पाहिला, डोळे लाल पाहिले. तिला लक्षात आलं, बुवाला इतका वेळ प्रतीक्षा करायला लावली, राग आला असेल, साहजिक आहे. तपात तप करणारा महात्मा दारात उभा प्रतिष्ठित ठेवणं चांगलं नाही. हात जोडले सांगले, म्हणे महाराज मला माफ करा, तुमच्यासारख्या साधूला, तपस्व्याला दारात उभं करणं हे मलाही बरोबर वाटत नाही, पण मला माफ करा. माझे पती जेवायला बसले होते आणि मी त्यांना काही कमी पडू नये, मी पतिव्रत आहे, पतीची सेवा पहिले आणि मग जगाची सेवा, हे माझा धर्म आहे, पातिव्रत्य धर्म मी पालन करतो, म्हणून मला उशीर झाला, मला माफ करा महाराज, माझं चुकलं बरं का. तरी बुवा काही शांत होत नव्हता. तिनं पुन्हा सांगितलं, म्हणे महाराज करू नये तुम्हाला उभं, पण उभं तुम्ही राहिलात, मला माफ करा. तरी शांत होत नव्हता. शेवटी तिनं सांगितलं, म्हणे महाराज मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करते, तुम्ही काय व्हा, शांत व्हा, करा माफ. तरी काय बुवा शांत होत नव्हता. डोळे लाल होते महाराज, अंगार बाहेर पडत होती. त्याला वाटलं तिकडे बगळी जळून खाक केली आणि त्या अभिनिवेशानं तो बोलू ते काय लाल होऊन तिला पाहू लागला. ते म्हणे महाराज तुम्हाला मी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते, मी क्षमा प्रार्थी आहे, तुम्हाला याचना करते, तरी तुम्ही शांत होत नाही. पण ऐका महाराज, याच्यापेक्षा तुम्ही रागानं जरी माझ्याकडे पाहिलं तर जळून खाक व्हायला काय मी बगळी नाही बरं का. एवढं शब्द त्यानं ते ऐकले. जेवढा पारा चढला तेवढा खाली उतरला आणि तितक्या स्पीडनं उतरला. मग ती म्हणे बाई मी अरण्यात बगळी जाळली हे तुला कोणी सांगितलं? म्हणे कशाला सांगावं लागते, अरण्यात तुम्ही महाराज लोक काय उचापात्या करताय मला बसल्या जागी कळते. ती त्याला म्हणे, कोणाला म्हणे, ते बसल्या जागी म्हणे कसं कळते? म्हणे काही नाही, पातिव्रत्याच्या बलावर त्रैलोक्यातलं ज्ञान मला इथं बसल्या जागी प्राप्त होते. ती म्हणे पातिव्रत्याचं एवढं सामर्थ्य? हो म्हणे महाराज एवढं सामर्थ्य आहे. महाराज मला कळते, सोडून द्या, मी तर पतिव्रत आहे, पण आमच्या गावात एक दुकान आहे, त्या दुकानदाराला सुद्धा हे कळते. विठ्ठल म्हणे भाई कशाचं दुकान आहे? भुसार मला नाही म्हणे महाराज, ते दुकान आहे मासाचं, अरण्यात पक्षी मारायचे चौकात येऊन विकायचे, त्याचं दुकान आहे. म्हणजे त्याला कळते? त्याला कसं काय कळते? आम्ही काय करतो, जगात काय चाललं, त्याला कसं कळते? त्यानं परीक्षा पाहण्यासाठी तिथं जाण्याचा प्रयत्न केला, दुकानापर्यंत आला आणि तिथं नेमकी गर्दी, नेमका कोरोना होऊन गेला होता आणि कोणाच्या सुपीक बुद्धीतून आलं होतं म्हणे का ते खाल्लं म्हणजे ते होत नाही. गाजलं होतं ते खाल्लं म्हणजे ते होत नाही. म्हणून खरं सांगू का, ते ऐकून काही ना चांगल्या चांगल्यानी माळा काढल्या आणि त्याच्या नादी लागले, आणि त्याच्या नादी लागले.
ते 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 करतच गेले विठ्ठल. नेमका तो बुवा त्या दुकानात आणि तिकडं त्याच्या दुकानात नेमकी अशी गर्दी झालेली आणि तिकडं त्याला पाहिलं म्हणे महाराज जय हरी तुम्ही का आणि इकडं का. आता महाराज आश्चर्याचा धक्का आहे ना. आणि मग असे ज्यावेळेस लोक बोलू लागले त्याला वाटलं कोणाचं तोंड पाहिलं होतं सकाळी सकाळी. आणि मग तो तिथून वापस फिरला. तेवढ्यात दुकानदारचं लक्ष गेलं. ओ म्हणे महाराज जय हरी जय हरी तुम्ही माझ्याकडे चालत ना. त्या पतिव्रता माऊलीनं तुम्हाला माझ्याकडे पाठवलं ना. आणि मग त्याला तर धक्काच बसला. आणि मग ते आला. मग त्याला हात जोडले म्हणे खरं सांग बरं मी तुझ्याकडे निघलो तिनं कधी तुला मोबाईल केला. त्या महाराजाला मी तुझ्याकडे पाठवतो म्हणून. ते म्हणे महाराज मोबाईल करण्याची गरज नाही. त्रैलोक्यात काय चाललं हे मला बसल्या जागी कळते. म्हणजे कोणती अशी साधना आहे ती केल्यावर त्रैलोक्यातलं बसल्या जागी कळते. म्हणजे तुम्हाला पाहायचं म्हणे चला माझ्यासोबत. दुकान आटोपलेलं आहे. दुपारची वेळ झालेली आहे. आणि मग त्याला घेऊन तो आपल्या घरी गेला. घरी गेल्यानंतर एका पलंगावर वडील आहेत, एका पलंगावर आई आहे. सांगितलं म्हणे महाराज हे माझं मातृतीर्थ आहे आणि माझं पितृतीर्थ आहे. या दोन देवतेची निष्ठेनं पूजा करतो, यांना संतुष्ट करतो, मग मी माझ्या कामाला लागतो. महाराज यांच्या संतुष्टतेमुळं यांच्या कृपाशीर्वादामुळं त्रैलोक्यात कुठं काय चाललं मी कुठंच गेलो नाही, कुठं शिकलो नाही, पण बसल्या जागी हे मला कळते. बसल्या जागी मला हे कळते. हे महाभारतातली कथा आहे. कशातली कथा आहे? महाभारतातली कथा आहे. मला सांगायचं काय म्हणून त्रैलोक्यातला बोध सुद्धा आई वडिलाच्या शुद्ध सेवेनं होते, आई वडिलाच्या प्रसन्नतेनं होते. म्हणून देवा जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा. आणि गेल्यानंतर ते माता पितर मरणे अंकित जे दिवस हे चित्तात ठेवून त्यांचं स्मरण करणं हे कर्तव्य आहे. आज या मातेचं प्रथम पुण्यस्मरण. आई काय असते महाराज? आई आईच असते. आई हा शब्द तसा बोलण्याचा नाही, अनिर्वचनीय स्वरूपाचा आहे. आईविषयी काय बोलू शकता हो? आईच्या प्रेमाला कशाची उपमा देऊ शकतो? ज्ञानोबा म्हणतात किंबहुना धनुर्धरा जो ये मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा. केतुलापा शब्दाचा अर्थ काय? काय अर्थ आहे? काय नाही, केवढा आहे सांगायचं म्हणते तुम्हाला. आईला बाळ किती आवडते, जेव्हा परी सवाले, जीवापेक्षा सुद्धा आई त्याच्यावर प्रेम करते देवा. म्हणून स्नेहा लागी माय मनी पेते कीर होय. फुलात फुल, फुलात फुल जायचं, प्रेमात प्रेम. आईचं, आई काय असते? त्या मुलाचं सगळं विश्व आई असते. एका त्या फमू शिंदे नावाचे कवी आहेत, त्यांनी सांगितलं, त्यांचं फार गोड एक कविता होती आई. आई त्यांना एका कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये विचारलं होतं महाराज, सरांना विचारलं, सर या जगात असं कोणतं न्यायालय आहे का त्या सर्व गुन्हे माफ होतात? त्यांनी दिलेलं उत्तर आहे म्हणे बाळा असं न्यायालय नाही, पण असं एक मायालय आहे. त्या मायालयात एकही गुन्हा कबूलच होत नाही. ते जर कबूल झाला असता तर यशोदा गवळीनीला भांडलीच नसती. विठ्ठल आईच्या मायालयात आपलं पोरग गुन्हेगार असलं तरी गुन्हेगार सिद्ध होत नाही, असं ते मायालय आहे. म्हणून आई आई असते. म्हणून सांगलं आई एक नाव असते, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते. आई म्हणजे सर्वात जाणवत नाही देवा, पण आई गेल्यानंतर आईचं प्रेम जाणवते. आई गेल्यानंतर जोपर्यंत आई आहे बाबा तोपर्यंत देवाने आपल्याला प्रेमस्त्रोत प्रवाहित करण्यासाठी हे तत्व आपल्याकडे पाठवलं. पण आपलं कर्तव्य आहे त्यांची सेवा करावी, नंतर त्यांचं स्मरण करावं. विठ्ठल आज एका मातेचं पुण्यस्मरण आहे. माता तीये मान्यते पूज्यते जनही. माता करते काय? शास्त्र सांगते मान्यते पूज्यते जनही. ती खरी माता आहे. माता माता आहे. म्हणून अशा मातेचं या मृत्यू लोकाच्या अबाधित नियमानुसार जाणं झालं. पण ती माऊली आज म्हणत असेल शेवट तो भला, शेवट तो भला. का म्हणत असेल? मात्या पित्याची संतुष्टता असते. पुढचे आपले वारसदार तसे निघले का त्यांना तृप्तीचा ढेकर आहे. तृप्तीचा ढेकर खूप वेळा आपल्याला पाहायला सापडते. कधी पश्चाताप करावं लागते, कधी पश्चातापाचे उद्गार निघतात, पण कधी कधी धन्यतेचे उद्गार निघतात. आज हे धन्यतेचे उद्गार आहेत. शेवट हा मृत्यू लोक आहे. शेवट आहेच, शेवट आहेच. इथं जाणंच आहे, जाणंच आहे.
5 गोष्टी सोबत आणल्या आपण. 5 गोष्टी. किती? 5 गोष्टी ज्या दिवशी जन्माला आलो सोबतच आणल्या. काय सोबत आणलं? पहिलं आपण आयुष्य सोबत आणलं, दुसरं आपण कर्म सोबत आणलं, तिसरं आपण वित्त सोबत आणलं, चौथं आयु कर्मंच वित्तंच, चौथं आपण शरीर सोबत आणलं, आणि 5वं आपण मरण सोबत आणलं. या 5 गोष्टी सोबत आणल्या. काय 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 काय? पहिलं आपण आयुष्य सोबत आणलं. किती जगणार आहे ठरलेलं आहे. म्हणे तो लवकर गेला. नाही बाबा, ठरलं होतं त्याचं, तेवढंच होतं. श्वासावर ते गणित आहे. आयुष्य सोबत आणलं. आयु कर्मंच वित्तंच, कर्म सोबत आणलं. आगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया या विधी आहे का. आपण केलेलं कर्म आपल्या सोबत आहे, कर्म सोबत आहे. त्याच्यानंतर आपलं वित्त. किती पळा भराभर, रात्री पळा दिवसा पळा, पण तेवढंच बरं. मागून घ्या नाही तर तसं घ्या, तेवढंच. विठ्ठल मी बोलत नाही, शास्त्राचं वचन आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला वित्त तेवढंच आहे. वित्त काय महाराज कष्ट करतात, पण जेवढं प्रारब्धात आहे तेवढंच. 1 नंबर करा नाही तर 2 नंबर करा, पण तेवढंच. वित्त आपण सोबत आणलं म्हणून खऱ्या अर्थानं तिसरं तत्व आहे. त्याच्यानंतर आपण आपलं मरण सुद्धा आपल्या सोबत आणलेलं आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, म्हणून एक वाक्य नेहमी बोलतो देवा. एक वाक्य महत्वाचं सांगतो आणि त्याच्या भोवती अभंग फिरवतो. एकच वाक्य आहे, वाक्य लक्षात ठेवा. वाक्य फार महत्वाचं आहे. मृत्यू ही प्रकृती आहे. मृत्यू ही प्रकृती आहे. मृत्यू नको म्हणणं विकृती आहे, आणि मृत्यू सुधारणं ही मात्र संस्कृती आहे. विठ्ठल मृत्यू ही, पुन्हा वाक्य सांगतो तुम्हाला, मृत्यू ही प्रकृती आहे. प्रकृतीनुसार मृत्यू येणारच आहे. मृत्यू नको म्हणणं, इथं जन्माला आलो आणि मरायचं नाही म्हणणं ही विकृती आहे. माणसानं जन्माला आल्यानंतर मेलच पाहिजे देवा, मेलच पाहिजे. मेलच पाहिजे. म्हणून इथलं कोणीच एका गावात असं सांगितलं, या गावचे सगळेच सगळ्यांनी तोंड बारीक केले. कुठून आणला म्हणे महाराज असा. सगळ्यांनी तोंड बारीक केले, पण एक मावशी होती ती हसत होती. मावशी, एवढा करून रसाचा विषय चालला तरी हसण्याचं कारण काय? म्हणे महाराज तुम्ही सांगला या गावचे सगळेच. मी या गावचीच नाही म्हणे. तू या गावची आस नाही तर त्या गावची आस, पण मृत्यू लोकातली नाही का भिडलं. या मृत्यू लोकात आल्यानंतर सगळ्याला मरावं लागते. सुद्धा राहायला जमलं नाही. रामकृष्ण हे आले आणि पुढे काय शब्द गेले नाही. या मृत्यू लगात अबाधित नियम आहे. पुन्हा वाक्यावर येतो मृत्यू ही प्रकृती. इथं आल्यानंतर राजाला राहायला जमते नाही. आवेगा सो जाएगा. राजा रंक फकीर, सगळ्याला जावं लागते. राजालाही जावं लागते आणि ए राजालाही जावं लागते. ए राजा माहित आहे का नाही तुम्हाला? ए राजा माहित नाही? बातम्या पाहत नाही का तुम्ही? ए राजा कोणता घोटाळा विठ्ठल. राजालाही जावं लागते, कारण इथं कोणाला थांबायचं जमत नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला
आजाही गेला, पंजा गेला. हे सगळे कुठं गेले? न देखे काय झाले कान तरी कुठं गेले? गेले त्यांचा मोबाईल आला नाही, त्यांचा मेसेज आला नाही. त्याने काय इंस्टाग्रामला काहीच मेसेज, काहीच नाही, कुठंच नाही, व्हॉट्सअप नाही, तिथं काय कोणता मेसेज कुठं आहे काय काय महाराज कुठं गेले? असं एक आहे, अशी नगरी आहे, इथून गेल्यानंतर काहीच कळत नाही, जावं लागते हे निश्चित आहे. पण खरं सांगू का देवा, मी त्याच्या पुढे सांगतो, या मृत्यू लोकात जावं लागते. मृत्यू ही प्रकृती आहे. नाही, मृत्यू कळला तरी चुकवाय जमत नाही, कळला तरी नाही चुकवाय जमत नाही. चुकवण्याचा प्रयत्न केला तरी नाही चुकत, चुकवण्याचा प्रयत्न केला तरी नाही. कळला त्याला, हिरण्याक्ष गेला, हिरण्यकशिपूला कळलं म्हणे आपल्याला मरायचं नाही. मृत्यू नको म्हणणं विकृती आहे, विकृत आहे, आलं लक्षात. आणि झालं त्यानं मग ते ब्रह्मदेवाची तपसाधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न, वरम ब्रूही, वर माग. ते म्हणे मला मरायचं नाही, मरण नको. ते म्हणे रॉंग नंबर. आणि का? अरे माझं चुकलं नाही, तुझं मी काय विहिरीतच नाही तर पोहऱ्यात काय येणार आहे? माझं चुकलं नाही, मी तुझं काय चुकू शकतो? त्याला वाटलं जरा हुशारी करतो का काय, हे वरदान. अरे म्हण मी तप केलं, तुझं बाबा काय रिकामा जाईल का? नाही ना. दुसरं मागणं, ते सकाळी नको, ते हे चालते, रात्री नको, हे चालते, हे सगळं त्यानं. आणि तो तशी बुद्धीची शक्कल लढवली, मृत्यू चुकवण्याचे सगळे मागणे मागून घेतले. आणि तो तथास्तु म्हणत गेला. तसास्तू नाही बरं का, तथास्तू. आणि तो तथास्तू म्हणत गेला. त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला, बस आता आपल्याला मरावं लागत नाही. आणि ऐका देवा, ज्या दिवशी माणूस मृत्यूला विसरतो त्या दिवशी माणूस उन्मत्त होतो. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, ऐका, ज्याला आपलं खरं कल्याण करून घ्यायचं त्याने दोन गोष्टीला कधीच विसरू नका बाबा. सगळं विसरा पण दोन गोष्टी कधीच विसरू नका. पूज्य डोंगरे महाराज बोलायचे बरं काय. पूज्य डोंगरे महाराजच्या मुखातले वाक्य आहेत, दो बात को मत भूल ना जो चाहे कल्याण. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं त्यांनी दोन गोष्टी कधीच विसरू नका. म्हणे काय महाराज? पहिले अपने निज मौत को दुजो श्री भगवान. पहिले आपल्या मृत्यूला विसरू नका आणि दुसरं भगवान परमात्म्याला विसरू नका. तिकडे लागलं का ते? बरं जाऊ द्या. विसरल्यानंतर ते आहे, ते प्रमाण म्हणल्यामुळं विसरले असतील हो. ते प्रमाणात विसरण्याचं आहे ना. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पचतील खाणी 84च्या पुन्हा सांगतो देवा, पुन्हा ऐका माझं वाक्य. मृत्यू ही प्रकृती आहे, नको म्हणणं विकृती आहे. चुकवण्याचा प्रयत्न केला नाही चुकू शकत. मोठ्याने प्रयत्न केला, मोठ्याचे दाखले देतो तुम्हाला. मोठा दाखला आहे. एकदा एक ब्राह्मण बुवा संध्या करत घरात बसले. पूर्वीचं घर मातीचं घर. एक कुलता एक मुलगा रांगत ब्राह्मणाच्या जवळ आला. बाल स्वभावानुसार तिथं छिद्र दिसलं, त्यात त्याने बोट टाकल्याबरोबर त्यात काळा बसलेलाच होता, काळा भोर. आलं लक्षात. त्या काळ्या डोम नागानं त्याचा बोट पकडलं. पोरग ओरडलं, बापानी संध्यापत्र बाजूला टाकलं, धावत गेला. मुलाकडं पाहिल्यावर बापानी त्याचं बोट धरलं, हात वर जसा काढला तसं काळा सोबत आला. लक्षात आलं लहान बाळाला काळ्या नागाने खऱ्या अर्थानं चावा घेतला. वाईट वाटलं. काय करावं? उपचारासाठी बाप धावाधाव करू लागला. तेवढ्यात पोराने डोळे चांदीचे केले. एक कुलत एक पोरग गेलं. शोक अनावर झाला. डोळ्यात अश्रू आले. एकदाच त्यांना हंबरडा फोडला. पण लक्षात आलं नाही म्हणे एक कुलता एक माझा पोरगा या सापाने मारला, याला ठेवायचं नाही, याला मारायचं. हातात काठी घेतली आणि काठी घेऊन बाप त्या सापाचा प्रतिशोध घेण्यासाठी निघाला. सापाने पाहिलं, साप सरपटू लागला. घरातून साप बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर जसा साप पुढं सरपटत आहे, पुढून गाय येत होती. त्या गायीच्या दिशेने साप सरपटत होता. त्या गायीकडे साप जाता झालं असं, पाठोवाटी त्या सापाला मारण्यासाठी हा ब्राह्मण हातात काठी घेऊन धावतो. झालं असं, त्या सापाने पुढची गाय पाहिली आणि साप राहिला नाही. सापाने रूप पालटलं. साप वाघ झाला आणि वाघ होऊन पुढून येणारी जी गाय, त्या गायीचा नरडा पकडला. हे ब्राह्मण पाहत होता. नरडा पकडला. तेवढ्यात गायीनं सुद्धा हातपाय झाडले. पण शेवटी गाय सुद्धा गतप्राण झाली. गाय गेली. शेवटी त्या वाघाने आपली दिशा पालटली, रिव्हर्स गिअर टाकला आणि ब्राह्मणाच्या दिशेनं तो वाघ निघाला. सर्व अंगावर काटा उभा झाला. वाघ पुढे आल्यावर काय होते मला वाटत नाही, तुम्हाला सांगण्याची गरज आहे. तुमच्याकडे भरपूर आहेत ना. इकडं जरा राहुरीकडे जा ना तुम्ही.
इकडे आहेत ना, तुमच्याकडे भरपूर आहेत की हो. मग तेच म्हणतो मला 8 वेळा आला बरं का आडवा. किशोर महाराज त्या भागातच 4 वेळा झाला. एकदा अकोल्याला वस्तीवर हे महाराजच होते, दत्ता महाराजांनी, आणि वाघ आला. वाघ पुढून आला, माझ्या दिशेनं आला, काच खाली होते. वाघ वाघ वाघ. यांनी गाडी चालू होती, बंद केली. म्हणजे कुठं आहे मी, ते काय मांजर आहे? माझ्या दाराला होता. माझं काय झालं असेल मला कीर्तनात सांगण्यासारखं नाही विठ्ठल. एकदा माणिक दंडीच्या घाटात तो ओरिजिनल वाघ होता, पट्ट्याचा भाग, त्यानं उडी टाकली. मला सांगायचं काय, तो वाघ याच्या दिशेनं आला, अंगावर काटा उभा झालेला आहे, हातातली काठी सहज खाली पडली, असं शरीराला कंप सुटला. नकळत हात जोडले, माफ करा, तू कोण मला माहित नाही. पण ते रूप पालटलेलं पाहिलं, सापच वाघ झाला हे पाहिलं. त्याने आपला मुलगाही मारला आणि खऱ्या अर्थानं वाघ होऊन गाईला मारलं. भयभीत झालेला, हात जोडले, मला मरायचं नाही, मला मारू नको. तो जवळ येऊन थांबल्यानंतर तो वाघ मनुष्यवाणीनं बोलू लागला, मूर्खा, मी तुला मारणार आहे. म्हणे तू कोण आहे? म्हणे मला काळ म्हणतात, मला काळ म्हणतात. ती म्हणे मला मरायचं नाही, मला मारू नको. म्हणे मी तुला मारणार नाही, मी जरी काळ आहे, तू काळ जरी आलो, आणखीन तुझी वेळ. आपल्याकडे म्हणाय ना, काळ आला होता पण वेळ बाकी होती. म्हणे तुझी वेळ बाकी आहे. आणि मग त्यानं दुसरा प्रश्न विचारला, म्हणे हे रूप असे का पालटले? आता तू साप होता, आता वाघ कसा झाला? ते म्हणे त्याचं कारण असं आहे, ज्याचा मृत्यू ज्या रूपाने ते रूप मी धारण करतो. गायीचा मृत्यू व्याघ्र भक्षणाने होता, तुम्ही वाघ झालो. तुझ्या मुलाचा मृत्यू सर्पदंशाने होता, म्हणून मी साप झालो. आता एवढ्यावर गप राहायला पाहिजे होतं. त्याच्या पुढचा प्रश्न, लोक फार हुशार असतात, पुढचा प्रश्न विचारला, म्हणे ज्याचं रूप, ज्याचं मरण ज्याच्यात आहे ते रूप धारण करून येतो, सगळ्याला नेतो. म्हणे सगळ्याला नेतो, पहा केवढा पसरलाचे चौडा करून माझी एवढा आकार गजे सगळ्याला नेतो. म्हणे मलाही नेणार? हो. म्हणे तुलाही नेणार. म्हणे कधी नेणार? म्हणे वेळ आल्यावर. म्हणे वेळ कधी येणार आहे ते सांगू शकत नाही. म्हणे कोणत्या रूपानं नेणार आहेस? ते म्हणे तुला ना मी मगरीच्या रूपात नेणार आहे, मगरीच्या रूपात येऊन. बस ती देवता अंतर्धान पावली, घरी आला, मुलाची उत्तरक्रिया केली. मागून दिवस निघून गेले. ज्या राज्यात राहत होता हा दशग्रंथी पंडित ब्राह्मण, राजाला राजपुत्र झाला, कुठंतरी मुलगा शिकवायला ठेवायचा, आणि नेमकी त्यानं संस्था काढली होती त्याच्याच कडं टाकावं असं त्याला वाटलं. कोणाकडं? ते दशग्रंथी पंडित होता, तिकडं त्याच्या संस्थेत मुलाला ठेवलं राजाने. तिथं त्यातला ते मुलाला ठेवलं. मुलगा दशग्रंथी पंडित तयार झाला. मुलगा लग्नायोग्य वय झालं. तयार झालेला मुलगा, बापाला आनंद झाला. दूर देशातली पोरगी पाहिली, राजकुमारी पाहिली, लवकर नेतो ना. लग्नही ठरलं. आणि लग्न ठरल्यावर फक्त मुलाने एकच आट टाकली, एकुलता एक राजकुमार. आणि गुरुजी, बाबा मी तरच लग्न करीन, गुरुजी मंगलाष्टक म्हणाय येतील तर. कैलास महाराज मंगलाष्टकाला म्हणायला आले तरच. आलं का लक्षात? आणि मग असं म्हणल्यानंतर राजा तिथं आला, विनंती केली. म्हणे मंगलाष्टक आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. ते म्हणे राजा, मी हे क्षेत्र सोडून बाहेर कधी जातच नाही, क्षेत्र संन्यास घेतलेला आहे, मी बाहेर जात नाही. का? त्यानं सगळी हकीकत सांगितली. म्हणे चिंता करू नका, मी 1,00,000 सुवर्णमुद्रा दान देणार आहे. थोडं पाणी सुटलं तोंडाला, पण ते म्हणे मला भीती आहे. म्हणे कशाची? मगरीची. चिंता करू नको, 10,000 सैन्य रक्षणार्थ देतो. मग तर झालं. ते म्हणे काय हरकत नाही. लग्नाचा दिवस उजाडला. पूर्वी बैलगाडीत वराड जात होतं, बरोबर आहे ना? आजचा काळ नाही, मी जुना सांगत आहे. आणि ते राजाचं होतं तर रथात निघलं असेल. मुक्काम करत एक दिवस अरण्यात मुक्काम ठरला. आणि अरण्यात मुक्काम झाल्यानंतर तिथं जे जंगलात जंगली राजा होता, त्याला मूलबाळ नव्हतं. त्यानं देवाला नवस बोलला होता, मला जर मूलबाळ झालं तर हत्तीच्या भारोभार स्वर्णमुद्रेचं दान देईल आणि सत्पात्री देईल, चांगल्या सत्पात्राला देईल. त्याला मुलगा झाला, मुलगाही मोठा होत होता, पण सत्पात्रच दान द्यायला भेटत नव्हतं. कोणतरी सांगले इथून दशग्रंथी पंडित ब्राह्मण जात आहे. तो आला, विनंती केली, म्हणे मला दान द्यायचं, हत्तीच्या भारोभार सुरमुद्रेचं दान द्यायचं. ते म्हणजे तुझं तुला लख लाभ. आणि एवढं कोणी नाही म्हणते का? एक उत्तराची वाडी जळती, आगी घाली ती उडी, आणि एवढा नाही म्हणण्याचं ताकद दाखवली. ते म्हणे का बाबा? म्हणे तुला संपत्ती नको का? म्हणे संपत्ती नको असं नाही, म्हणे तू मोजमाप कुठं करणार, कुठं दान देणार? म्हणे नदीवर देणार आहे.
मुळा नदी आहे ना, मग म्हणे तिथं इथं जवळच आहे ना आपल्याला, म्हणे तिथं डॅमवर नेऊन देणार आहे, मुळा डॅमला नेऊन देणार आहे. म्हणजे ते कसं देणार, पूर्वीच्या काळी टनकाटे नव्हते, मोजायचं झालं तर मोजाव कसं लागायचं, नाव पाण्यात सोडायची, त्याच्यावर हत्ती उभा करायचा, आणि हत्ती उभा केल्यावर नाव जेवढी पाण्यात जाते तेवढी रेषा ओढून घ्यायची, हत्तीला खाली उतरवायचं, आणि त्या रेषेपर्यंत नाव खाली जाईपर्यंत त्यात ते टाकायचं, म्हणजे भारोभार झालं. ते म्हणे मला तुझं तुला लागला, मला लागत नाही. म्हणे का, मला मगरीची भीती आहे, जलाशय तिथं मगर राहणार, मला मगरीची भीती. म्हणे चिंता करू नका, तुमच्या राजाचं 10,000 सैन्य, माझं 1,00,000 सैन्य रक्षणार्थ देतो. एक मगर करणार काय, पाहता काय सुटलं ना तोंडाला पाणी. दिवसही उजाडला, मोजमापही चालू झालं, हत्ती उभा केला, हत्तीलाही खाली उतरवलं. आठवा दृश्य डोळ्यासमोर, डॅमच्या जवळ गेलो, मुळा डॅमच्या, हत्ती खाली उतरला, नाव खाली गेली, आणि नंतर पोतेच्या पोते सुवर्णमुद्रा, पिवळ्या धम, काय तोळा चालू आहे पा, हा काय तोळा चालू आहे. आणणारे काही काढून घेत होते त्याच्यातले, आणि ते म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याच्यात ते टाकणं चालू झालं. ढीग मोठा झाला, पिवळा धम ढीग. ब्राह्मणाला वाटलं काही मिनिटात हे आपलं होणार, बस एवढं भेटलं का कुठं जायचं काम नाही, कोणाची सर्व्हिस करायचं नाही, कुठं जायचं नाही, बस क्षेत्र संन्यास घेऊनच राहायचं, असा त्यानं विचार केला. भारोभार झालं. पाहता काय ढीग, लक्षात घ्या ना, ढीग आठवत आहे का नाही तुम्हाला, सोन्याचा ढीग आहे. ब्राह्मण बुवा, हे आता तुम्हाला द्यायचं, फक्त संकल्प बाकी आहे, तेवढा संकल्प तुम्हीच म्हणा ना. ब्राह्मण विद्वान होता, संकल्प म्हणला, पण म्हणे ब्राह्मण बुवा संकल्प म्हणायला, मला पाणी सोडायचंय तुमच्या हातावर, या ना जरा पुढं. ते म्हणे नाही येणार. अहो म्हणे महाराज घोटाभर पाण्यात थोडी मगर येते, या थोडं पुढं. ब्राह्मण पुढं झाला, पुढं झाला, संकल्पही म्हणला. पाहता संकल्पही झाला. यजमानानं हातात पाणी घेतलं आणि पाणी ब्राह्मणाच्या हातावर सोडलं. दिसलं का पाणी तुम्हाला, पाणी ब्राह्मणाच्या हातावर सोडलं. सोडल्याबरोबर पाणी जसं सोडलं तसंच यजमानाने असा हात पकडला. हात सोड, पाणी सोडण्याचं विधान आहे, हात पकडण्याचं विधान नाही, हात सोड. तेवढ्यात तो हसू लागला, म्हणे मूर्खा, तुम्हाला आणखी नाही ओळखलं नाही. मग मात्र घाबरला, भयभीत झाला. म्हणे तू कोण आहे, तू कोण आहे. ती म्हणे तुझ्या मुलाला नेण्यासाठी सापाच्या रूपात पठ्याच आला होता, गाईला नेण्यासाठी वाघाच्या रूपात मीच आलो होतो, तुलाही नेण्यासाठी सांगितलं होतं मी मगरीच्या रूपात येणार आहे. ते म्हणे तू छल केलं, तू मला मगरीच्या रूपात सांगितलं, तू आला कोणाच्या रूपात, राजाच्या रूपात आला. ते म्हणे अरे मला सापाचा वाघ व्हायला वेळ लागत नाही, राजाची मगर व्हायला किती वेळ लागणार आहे. पाहता काय, जेवढं पाण्यात सैन्य होतं तेवढे जलचर प्राणी माशे झाले, आणि हा स्वतः मगर झाला, आणि सगळ्या देखत ओढत नेला. विठ्ठल मृत्यू चुकवण्याचा कितीही प्रयत्न करा, नाही चुकू शकत, नाही चुकू शकत. सगळे जाणार आहेत बाबा. कीर्तनकार जाणारच आहे का, कीर्तन ऐकले होतं ना, म्हणता बाबा तुम्ही थांबा म्हणून म्हणता का, नाही पहिले पाठवायचं. कीर्तनकार आहे, जाणार आहे. टाळकरी चोपदा वाजवता एवढं गोड राव. जाऊ द्या, हे सगळं जाऊ द्या आपलं. हा तुम्हाला काही इच्छा आहे, थांबायची इच्छा आहे नाही ना, जायचंय सगळ्याला, तयारी केली का. महत्वाचं आहे, हा मृत्यू लोक आहे. पुन्हा वाक्यावर येतो, मी वाक्याभोवतीच अभंग फिरवणार आहे. मृत्यू ही प्रकृती आहे, कळला तरी नाही, चुकवण्याचा प्रयत्न केला तरी नाही. मला कथा भरपूर आठवल्या, पण कथा सांगून वेळ घेत नाही. मी सांगितलं वेळच आम्ही कटिबद्ध आहे. मला 3-4 कथा याच्या संबंधाने आठवल्या, पुराणातल्या 2-3 कथा आठवल्या, पण नाही सांगत. मला सांगायचं काय, मला महाराज जावं लागणार आहे, जाणं आहे, नको म्हणणं विकृती आहे. मग आहेच महाराज, सगळेच जाणार, कीर्तन करूनही जाणार, करूनही जाणारच आहे. हो आज झाला ना प्रमाण, खाल्लं तरी नाही खाल्लं,
मग कोंडू कोंडू धरीनं जीव कशासाठी? लोकांचा प्रश्न हाच आहे ना. ह बापाई जाणार ना आम्ही मग जाणारच आहे, तर हे कशासाठी? त्याचं उत्तर आहे, मी पुढचं वाक्य वापरले, शेवटचं वाक्य आहे, मृत्यू सुधारणं हे आपल्या हातात आहे आणि ती आपली संस्कृती आहे. विठ्ठल. मरण आहेच बाबा, पण मरण घडवणं आपल्याला जमते, घडवाय जमते. पुढच्याला ठेच लागली का मागच्याने सावध झालं पाहिजे. पुढच्याला ठेच लागली म्हणून आमच्या संतांनी सांगितलं सावध झालं. उदाहरण सांगतो तुम्हाला, पंचतंत्रात एक कथा आली. एक गाढव, एक वाघ आणि एक कोल्हा, त्यांनी का हरणाची शिकार केली. वाघाने सांगितलं कोल्याला, कोले दादा शिकार झालेली, आपलं त्या गाढवाला सांगितलं शिकार झाली, वाटण्या करा, विभाग करा. आता ते गाढवच ना, त्याचं नावच गाढव, त्यानं ते विभाग केले 3 सारखे. सांगितलं वाघ दादा विभाग झालेत, कोणाला कोणता पाहिजे ते उचला. म्हणजे कोणता मोठा आहे ते म्हणे सगळे सारखेच आहे, कोणताही उचला. राग आला त्या वाघाला, एवढे कष्ट मी केले, मारायचे कष्ट माझे झाले आणि माझ्या बरोबरीचा हे गाढव विभाग घेते. बरं वाटलं नाही, राग आला, लाल लाल डोळे झाले. दादा दादा चुकलं म्हणे, गाढव तो गाढव म्हणून लोक तुला गाढव म्हणतात. शेवटी धावत धावत गेला आणि त्याचा नरडा पकडला. कोणाचा? पाहताय ते गाढवाचा नरडा पकडला. दादा चुकलं. काय चुकलं? गेलं ना, गाढव गेलं. हे कोल्याने पाहिलं, कोल्याकडे मोर्चा वळवला. वागदा ए बाबा थांब रे, ए मला करू दे, तू एक कीर्तन नंतर करू. आलं का लक्षात? पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते गाढव गेलं. हे कोल्याने पाहिलं, म्हणे कोले दादा मटेरियल भरपूर आहे, विभाग आता याचे विभाग करा. कोल्यानं मोठा एक विभाग केला, 90% भाग एकीकडे केला आणि 10% भाग एकीकडे ठेवला. म्हणे दादा वाटण्या झाल्या, चला. म्हणे कोणता विभाग कोणाचा आहे? म्हणे आपण मोठे आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ आहे. वाघ दादा सगळ्यात मोठा भाग आपला आहे. आणि म्हणलात तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हा छोटा विभाग दिला तर या पामराचा आहे. संख्या जरा जास्त आहे का इथं? आणि मग ते म्हणे तुम्ही म्हणाल तर हा छोटा विभाग कोणाचा आहे? मग त्या कोल्ह्याला वाघाने विचारलं, कोल्ह्या असे विषम विभाग का केले? कोल्याने हसून उत्तर दिलं, सारखे विभाग करून मराय मी काय गाढव आहे का? विठ्ठल. गाढव का मेलं हे कोल्याने पाहिलं, कोल सावध झालं. देवा तसं देवा आम्ही सुद्धा सावध झालं पाहिजे. सावध त्या गुन्हे काढे नवा. का सावध होत नाही? सावध झालं पाहिजे. संत सावध झाले. संतांच्या जीवनात मृत्यू डोळ्यासमोर ठेवून ते सावध आहे. आम्ही गाफील आहे, कधी येईल आणि कधी नाही येईल. सरळ ते शेवटी बा. बस आलं का लक्षात? गाफील तेच म्हणाय जमणार नाही, म्हणून खऱ्या अर्थाने ते कधी नाही येईल सांगायला जमत नाही. ऐका पण संत सावध झाले. चोपदार त्यांना हाकला बुवा, उपस संघटना आली हो. कीर्तनाला आले, शांत बसले तर काहीच नव्हतं, आपलंही काही होतं का? पण येऊन त्यांना असं वाटत होतं आपण हे साथीला जावं, म्हणून ते जरा कठीण झालं. सांगायचं काय साथीला, म्हणून जरासा त्रास झाला. ऐका इकडे लक्ष द्या. मला काय ते विचलित झालं नाही बोलायचं मत, म्हणून तुम्हाला सांगतो. आपण कुठून गेलो? सावध झाले. संत सावध झाले. हरीच्या
सावध आहेत. तुकोबाराय सावध झाले. केलं काय? हरीच्या आलू जागर मांडला. किती जागर मांडला महाराज. दिवस कळत नाही, रात्र कळत नाही. दिवस न कळे, रात्र न कळे. रात्रंदिवस परमात्म्याची भक्ती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्था भगवान परमात्म्याच्या चिंतनानं व्यापल्या. इतकं चिंतन, नाम मंगळाचे तिने गुणे, असं चिंतन केलं, असं चिंतन घडलं. आणि त्या चिंतनाच्या योगाने झालं काय? ते झालं कायच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पहिल्या चरणात तुकोबार सांगतात, ज्याच्यासाठी मी अट्टहास केला तो माझा शेवट भला झाला आणि बहु गोड झाला. हे अट्टहास केला, साधना केली, सावध झालो आणि त्या सावध होऊन साधनेत लागल्यानंतर आज माझी अवस्था ही आहे. महत्वाचा प्रश्न या अभंगावर पहिलाच पडतो का महाराज म्हणतात शेवट तो भला आणि माझा हे काय शेवट झालेला सांगायला शिल्लक राहत नाही आणि सांगू लागला तर ऐकणारा शिल्लक राहत नाही. अभंग महाराजांनी केला कधी? शेवट शब्दाचा नेमका या अभंगातला अर्थ काय? शेवट देहाचा शेवट या अर्थानं आम्ही जर विचार करू लागलो तर अभंग लागत नाही, पुढचे चरण लागत नाहीत. शेवट झालेला सांगायला शिल्लक राहत नाही. ते कोरोनातला प्रसंग आहे. फोन गेला, हॅलो तुमचे पेशंट गेलेत. अंबेजोगाईची घटना टीव्हीला पाहिली असेल तुम्ही. गेले म्हणून फोन आला, रडापड उठली, म्हाताऱ्याला घेऊन गेले, पीपी किट मध्ये बांधून प्रेत दिलेलं. प्रेत चितेवर ठेवलं, तेवढ्यात म्हातारी ओढली, कमीत कमी म्हाताऱ्याला पाणी तरी त्या स्वरात. आणि म्हातारी ओरडत होती आणि ओरडच्या वेळेस मोठ्या पोरानं पीपी किट घातली आणि म्हाताऱ्याला पाणी पाजण्यासाठी तिथं गेला. एवढंच तोंड उघडलं आणि त्याच्या तोंडात पोरानं असं पाणी धरलं, असं पाणी जसं सोडलं ना ते पाणी गेलं, ते गक 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 करत म्हाताऱ्यानं असे डोळे उघडले ना महाराज. म्हाताऱ्यानं डोळ्याची उघडझाप केली आणि याच्याकडे पाहिलं. या पाहिल्याबरोबर ते खाली पडलं आणि म्हातारं उठलं. त्याला पाणी न भेटल्यामुळे ते बेशुद्ध पडलं, पण डॉक्टरने विचारच केला ना, ते ज्ञान बस झालं. असं मला सांगायचं काय, शेवट झालेला सांगायला शिल्लक राहत आणि सांगू लागला तर ऐकणारा शिल्लक राहत नाही. उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ. हायवेला उतरला, 12 किलोमीटर आहे तिथून गाव तुमचं हायवेपासून. रात्री उतरलेलं आहे, 12 वाजून गेलेले आहे. पावशेर लावली होती, पावशेर सोबत होतं. वाटेन निघलेला
झिमझिम पाऊस, अमावस्येची रात्र, आणि त्याला कोणीतरी सांगितलं होतं का त्या वाकण नाही, तिथं वाकण वळ नाही ना तिथे गावाकडे येते, वळ नाही तुमच्या गावाला, ते चिंचेचं झाड आहे, आणि त्या चिंचेच्या झाडाजवळ काहीतरी आहे. माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का नाही? इकडं रणखांबला येते वेळेस ते वाटेला ते वाकण आहे, तिथं चिंचेचं झाड, आणि तिथं काहीतरी खूप जणाला, आता रुपेश मला माहित नाही तुम्हाला, तुम्ही रात्री फिरता, लक्षात घ्या. त्या वाकणाजवळ काय आहे ते असं लहानपणापासून ऐकलं होतं, लहानपणापासून. महाराज रात्रीची वेळ उतरला, फोन स्विच ऑफ झाला, फोन लागत नव्हता, आणि मग पायीच निघला, धुंदीत निघला. पण लहानपणापासून त्यानं ऐकलं होतं, भरपूर जणांना तिथं गोळसल्या गेलेलं आहे. आणि मग ते जसं जसं ते चिंचेचं झाड येते, वळण जवळ येते, याची उतरत चालली, असं म्हणतात म्हणे, भीतीनं उतरते. आम्हाला काही माहित नाही त्या भीतीनं ते उतरते, आणि त्याची उतरली. उतरल्याबरोबर त्याची हिंमत होत नव्हती त्या झाडापासून जायची, त्या झाडापासून पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. तो मागच थांबला, कुणी येते का, कुणी येते का. आणि मग पाठीमागून एक जण त्याला येते दिसलं, त्याला वाटलं बरं झालं, एकाला एक सोबती होतील, आपण जाऊ. आणि मग ते मागचं याच्याजवळ आलं, 5 मिनिटांनी जवळ आलं. नमस्कार भाऊसाहेब, नमस्कार, कुठं जायचं? ते म्हणे मला रणखांबला. म्हणजे तुम्हाला? मलाही रणखांबला. म्हणे का? मी लांबून पाहिलं तुम्ही एकाच जागी उभे होते, पुढं काही जात नव्हते, त्याचं कारण काय? ते म्हणे तुम्हाला माहित नाही का? म्हणे काय? त्या वळणाजवळ चिंचेच्या झाडाजवळ काहीतरी आहे, तुम्हाला माहित नाही का? ते मागून आलेलं म्हणे मला तरी काय माहित, मला मरून फक्त महिनाच झाला म्हणे. काय सांगितलं त्यानं? मला तरी काय माहित, मला मरून किती दिवस झाले. ते राहिलं असेल ऐकणार. त्यानं त्याच्याकडे पाहत पाहत डोळे चांदीचे केले. विठ्ठला माझा विषय चालला, जे गेला तो सांगायला शिल्लक राहत नाही, सांगू लागला आता ऐकणारा शिल्लक राहत नाही. मग महाराजांचा हा अभंग कधीच आहे. या शेवट शब्दाचा नेमका अर्थ काय? या शेवट शब्दाचा नेमका अर्थ काय? देहाचा शेवट वेगळा आणि साधनेचा शेवट वेगळा. देहाचा शेवट वेगळा. काहीच्या देहाचा शेवट गोड होतो पण साधनेचा होत नाही. काहीच्या साधनेचा शेवट गोड होतो पण देहाचा होत नाही. कधी कधी देहाचाही शेवट गोड होत नाही, साधनेचाही शेवट गोड होत नाही. काहीचा देहाचाही शेवट गोड होतो आणि साधनेचाही शेवट गोड होतो. इथं पुन्हा महाराजांनी पुन्हा एक हे टाकलेलं आहे. आता मी एकच चरण सोडणार आहे, बाकीचं सोडणार. मी नेहमी तुम्ही ऐकलं काय, मी एकच चरण सोडतो, बाकीचं सोडतो, बाकी सोडतो. तर अलीकडे 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला, आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी पार अभंग सोडला. पण मी दोन्हीकडे बसण्याचा प्रयत्न करतो. ऐका, शेवट आपल्याला 3 देह, स्थूल सूक्ष्म कारण. कोणता शेवट झाल्यानंतर माणूस शेवट तो भला म्हणू शकते. इथं भला झाला आणि पुन्हा बहुगोड झाला. काहीचा भला होतो तर बहुगोड होत नाही, काहीचा बहुगोड होतो तर भला होत नाही, काहीचा बहुगोडही होत नाही आणि भलाही होत नाही, आणि बाई काहीचा बहुगोडही होतो आणि भलाही होतो. आता गोड होणं म्हणजे काय आणि बहुगोड होणं म्हणजे काय? आता हे भरपूर आहे याच्यात किचकट सगळं. हे ना आता हे 12 वाजत आहे, महाराजांनी 12 सांगितलेले आहे. म्हणून मी काही चिंता करू नका. जास्तीत जास्त 10-15 मिनिटं, पारच झालं तर एखादा तास, त्याच्या पुढे काही जास्त पुढे जाणार नाही. अलग लक्षात. पण चिंता करू नका, वेळ तर संपवणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलेलं आहे का भला होणं म्हणजे काय, बहुगोड होणं म्हणजे काय. काहीच्या देहाचा शेवट भला झाला, भला झाला, त्यांचा शेवट गोड झाला पण मरण नाही गोड झालं. कोण? शेवट गोड झाला, मरण नाही गोड झालं. देशासाठी गेले, भर तारुण्यात गेले. कोण? भगतसिंग, राजगुरू, देशभक्त महाराज. ज्या काळात विषय भोगण्यात आमचं वय निघून जाते, आयुर नश्यते प्रतिदिनम याती क्षयो यवनम प्रत्यायंती गतः पुनर्दिवसा कालो जगतभक्षका, असं आमचं आयुष्य निघून जाते. त्या काळात हे भारत मातेचे वीर, भारत मातेचे सुपुत्र आपल्या प्राणाचं बलिदान देतात. मला वाटते त्यांचा शेवट गोड झाला. शब्द ऐका, शेवट गोड झाला पण त्यांचा मृत्यू हालापेष्टेचा झाला.
मृत्यू अपेष्टेचा झाला. दुसरा विषय, धर्मासाठी गेले, धर्मासाठी त्यांचा शेवट गोड झाला, पण मृत्यू हालापेष्टेचा झाला. फक्त निर्देश करून जातो कोण? धर्मवीर. धर्मवीर पुढे तुम्ही म्हणायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज. काय महाराज, काय जीवन आहे, काय जीवन आहे. परकीयांनी ज्यावेळेस घेतलं ताब्यात, या आमच्या धर्मात अभय देतो, सगळं प्रलोभन दाखवले, नाही स्वधर्मी निधनंश या परधर्म भयाव. झालं असं, अंगावर काप ओढले, काप ओढले, मिठाचं पाणी टाकलं, तापलेल्या सळ्या डोळ्यात रोवल्या, डोळे बाहेर काढले. संभाजी महाराजांचा मृत्यू पाहून मृत्यूवर रडला असेल. येथे ओशाळला मृत्यू. संभाजी महाराजांचा मृत्यू हाल अपेष्टेचा झाला, पण ऐका, संभाजी महाराजांचा शेवट गोड झाला. जो धर्मासाठी जातो, धर्म त्याची गती सुधारत असतो महाराज. म्हणून गुरु गोविंद सिंगाचे दोन मुलं, एक 10 वर्षाचा आहे, एक 12-12.5 वर्षाचं पोरग. दोन्ही मुलं परकीयाच्या तावडीत सापडले. या आमच्या धर्मात प्रलोभन दाखवले, पोरं बळी नाही पडले. दहशत निर्माण केली, तरी मुलं बळी. 8 दिवस उपवास घडवला, तरी पोरं धर्मांतर करायला तयार नाहीत महाराज. शेवटी दोघालाही बांधलं, भिंत बांधणं चालू केलं, भिंतीत गाडून मारा, धर्मांतर करत नाहीत ना. झालं, शेवटची वीट ठेवायची. गौंड्याच्या डोळ्यात अश्रू आले. काय निष्ठा आहे बाळो, करा ना धर्मांतर. अरे जीव जगाल, तुम्ही जगाल. ते मेलो तरी 72. काय वय आहे हो, 10-12.5 वर्षाचं वय काय आहे का. आणि त्यातही ते म्हणतात मेलो तरी 72, पण नाही धर्मांतर करणार. शेवटची वीट ठेवली, प्राणश्वास गुदमरले, आणि दोन्ही गुरु गोविंद सिंगांचे दोन्ही चिरंजीव गेलेत. मला सांगायचं काय, मृत्यू हाला पेष्टेचा झाला, पण शेवट गोड झाला. धर्मासाठी गेले, देवाला पाहत पाहत गेले, देवाला पाहत पाहत. फक्त निर्देश करतो, जगन्नाथ भगवा आपलं भीष्माचार्य कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंसा प्राण प्रयाण समये कपवात पित्तही कंठावरोधन विधौ स्मरणम कुतस्ते. देवाला प्रार्थना केलेली आहे. देवाला पाहत पाहत गेले जटायू महाराज, देवाला पाहत पाहत गेले, आपली प्राणज्योत परमात्म्याच्या चरणी विलीन केली. शेवट गोड झाला, शेवट गोड झाला. ऐका, देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. देवाच्या मूर्तीत, जगन्नाथ भगवंताच्या मूर्तीत चैतन्य महाप्रभू प्रविष्ट झाले. शेवट गोड झाला. द्वारकाधीशाच्या मूर्तीत संत मीराबाई प्रविष्ट झाल्या. शेवट गोड झाला, शेवट गोड झाला, भला झाला. देवाने आपल्या हृदयात स्थान दिलं, शेवट गोड झाला. ऐका ऐका, देवाच्या हातून मेले, देवाच्या हातून मेले. कोण? कंस, रावण, कुंभकर्ण देवाच्या हातून मेले, तरी त्यांचं भलं झालं. कसं काय म्हणतो तुम्ही भलं झालं? अरे श्रीकृष्ण ज्याशी कोपोनी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी, तो कैशा परिण पवेल. देव ज्याला मारतो देवा, त्याची हत्या होत नाही, त्याचा वध होते. वध वेगळा आणि हत्या वेगळी. वध म्हणजे, वध या शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म शरीराचा बाध होणं, कारण शरीराचा नाश होणं, आणि मग स्थूल पडणं, त्याला वध म्हणायचं. केवळ स्थूलच मारून टाकणं त्याला हत्या म्हणायचं. हत्या हे दुर्मरण आहे, आणि वध त्याला भगवान परमात्मा त्याचा वध होते, याचा अर्थ आहे त्याची गती सुधारते. मोक्ष सौरसू केला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली, तिला सुद्धा आपल्या आईला जी गती दिली ती सायुज्य स्वरूप मोक्ष दिला, म्हणून गती सुधारली, म्हणून शेवट गोड झाला. ऐका ऐका, आणखीन सांगतो, देवाच्या मूर्तीत नाही, देवाच्या कटी प्रदेशात लुप्त झाले. कोण? संत नरहरी महाराज. कुठे आहे समाधी नरहरी महाराजची? त्यांची समाधी कुठंच नाही. पंढरीनाथाच्या कटी प्रदेशात संत नरहरी महाराज लुप्त झालेत. देवा, पंढरीनाथाचा कटी प्रदेश, संत नरहरी महाराजची समाधी आहे. शेवट गोड झाला, देवाच्या चरणात विलीन झालेत, पंढरीनाथाच्या चरणात विलीन झाल्यात. संत कानोपात्रा महाराज कुठे आहे? कुठं गेल्यात? कुठं गेल्या? पंढरीनाथाच्या श्रीचरणात गेल्यात. मला वाटते शेवट गोड झाला. हे सगळे मला भरपूर प्रकार त्याच्या संबंधानं मांडाय जमतील. शेवट गोड होतो, शेवट भला होतो. पण ऐका, हे सगळे जरी प्रकार असतील, ज्ञानाची साधना करून शेवट भला होईल, ठीक आहे. पण या सगळ्या साधनेपेक्षा महाराज म्हणतात, भलाही झाला आणि गोडही झाला. भलाही झाला आणि गोडही झाला. गती सुधारली, बिना कष्टानं साध्य फल प्राप्त झालं, गोड झाला. आणि योग्य फळ प्राप्त झालं, परमपद प्राप्त झालं, भला झाला.
मला सांगायचं काय, ही दोन्ही गोष्टी पाहायच्या झाल्या तर त्या एकाच साधनेने घडतात आणि ते म्हणजे नामसाधना. परमात्म्याची नामसाधना करून हे सगळं शक्य आहे. बाकीचं बाजूला ठेवतो, बाकीचा पसाराही गुंडाळून घेतो आणि शेवट सांगतो का तुकोबार म्हणतात आम्ही आमच्या जीवनात त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा अट्टास केला. जो शेवट भला करण्यासाठी अन्य साधनाने अतिशय कष्ट करावे लागतात म्हणून ते बहुगोड होणारा नाही, गोड होणारा नाही, पण खऱ्या अर्थानं आमचा बहुगोडही झाला. अनायासे मरणम विना दैन्येन जीवनम अनायासे मरणम असं आमच्या जीवनात घडलं. ते परमपद प्राप्त झालं, परमात्म्याची प्राप्ती झाली. पण आमचा शेवट तो भला माझा बहुगोड झाला. म्हणजे नेमकं काय घडलं महाराज? महाराज म्हणतात मी निजाच्या माहेराला आलो आणि मला परमात्म्याची भेट झाली. आलो
थोडक्यात गोळाबेरीज करतो. महाराज माझा शेवट झाला. कशाचा शेवट? हा देहाचा शेवट नाही, हा साधनेचा शेवट आहे. आणि आपल्याला साधनेचा शेवट करून शिल्लक राहायला जमते. आणि मला वाटते म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या साधनेनं आपल्या कारण देहाचा नाश करावा, सूक्ष्म देहाचा बाध करावा, आणि स्थूल देह प्रारब्ध आहे तोपर्यंत शिल्लक राहते. म्हणून महाराज म्हणतात आज माझा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा गोड झाला. झालं काय महाराज? ज्याच्यासाठी आम्ही इथं आलोत, कशासाठी आलोत? परमात्म्याची भेट. जळो आता संसारू कै शेवट पुरे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव झुरे. त्याच्यासाठी आलिये धावती धावती भेट होईल म्हणून आज मला त्या परमात्म्याची भेट झाली. आज मी निज स्वरूपाला प्राप्त झालो. आलो निजाची माहिरा, भेटी रकुमाईच्या वरा. रुक्मिणीचा वर पांडुरंग परमात्मा, मला त्याची भेट झाली. मी निज माहेराला आलो. मला वाटतं माहेराला जाण्यासाठीच प्रयत्न करावे. बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळच्या घराला. आणि आता माहेराला आपुल्या माहेरा जाईन मी. आता कितीतरी प्रमाण आहेत, घड्याळ संपलेलं आहे, तिकडं काय जात नाही. पण माहेराला गेलं पाहिजे. उबगले संसारी आता मज माहेरासी न्यावो. आता मला माहेराला न्या. अलग लक्षात, माहेराला गेलं पाहिजे. पत्र घेती ज्ञानी जया, मूळ घराशी संसाराच्या पायापुढा. पळती वीत राग हुडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा. घालिती मागा अहंतादी भावा पुलिया, झाडा देऊनी आगिविया. पत्र घेती ज्ञानी जया, मूळ घराशी. त्याला मूळ घर म्हणतात, त्यालाच माहेर म्हणतात. अशा माहेराला मी आलो आणि भगवान परमात्म्याची मला भेट झाली. परमात्म्याची भेट झाली. परमात्म्याच्या भेटीचे सायास करावे. मंत्र्याच्या संत्र्याच्या तिकडं नाही, हे भेट झाली काय न झाली काय पार नाही बिघडत. पण मला वाटते देवाच्या भेटीची सायास जीवनात असावे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. कधी भेटल हो, कधी भेटल, कधी भेटल. भेटीला लक्षात. म्हणून मला वाटतं भेटी महत्वाची आहे. कधी भेटेल रघुनंदन, कधी भेटेलो. पण देवाच्या भेटीची तळमळ चित्तात लागली पाहिजे. मला त्याची भेट झाली. भेट झाल्यानंतर देवाच्या भेटीत काही गोष्टी घडतात. परावराच्या दर्शनात काही लाभ आहेत. काय लाभ आहे? पहिला लाभ आहे ग्रंथीभेद होतो. दुसरा लाभ आहे संशय निवृत्त होतात. तिसरा लाभ आहे आतापर्यंत जे कर्म आम्हाला दुःख देते ते कर्म निवृत्त होऊन जाते. देवाचं दर्शन म्हणून झालं पाहिजे. दुःख नको वाटत असेल तरी देवाची भेट घ्या, आणि सुख पाहिजे असेल तरी देवाची भेट घ्या. जीवनात काय न्यूनत्व राहू वाटत नसेल तरी देवाची भेट घ्या. आज आम्ही साधना केली, त्या साधनेचा शेवट झाला. देव मला बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला, परमात्मा भेटला. आणि त्याचा परिणाम असा झाला, माझ्या जीवनात आता दुःख शिल्लकच राहिलं नाही. अभंगाचं तिसरं चरण. परिहार
अवघ्या दुःखाचा मागिला. आता नाही, आता म्हणजे मागं भोगलं त्याचं नाही, आता आमच्या जीवनात दुःख भोगण्याचं काम राहिलं नाही. आलं लक्षात? मागिल्या जन्मा मुक्त झालो म्हणजे आता मागवून आम्हाला जन्म नाही, आता मागच्या जन्मात मुक्त झालो असं त्याचा अर्थ नाही. आता याच्यानंतर जी येणारे जन्म, आता मला मागून दुःख नाही, मागून जन्म घ्यावे लागणार नाही. म्हणून परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. विद्यते हृदयग्रंथी चित्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टी परावरे. हे परावराच्या म्हणजे परमात्म्याच्या दर्शनात आमचा लाभ झाला. आणि आतापर्यंत जी जीवत्व दशा होती, जी कमी आहे, आभासाची अवस्था आहे, चैतन्यम यद अधिष्ठानम लिंगदेहस्य यप्पुमा चिच्छाया लिंगदेहसा तत्संगो जीव उच्चते, ज्याला चिदाभास म्हणतात, ती अपूर्ण अवस्था आहे. आणि ती अवस्था आमची निवृत्त झाली, जीवत्व दशा निवृत्त झाली. जीवत्व दशेची वाणी म्हणजे कमीपणा. वाणी शब्दाचा अर्थ तोंड गेलं असा त्याचा अर्थ नाही बरं का. देवाची भेट झाली तोंड गेलं असं जर ते देव भेटणं रोग होईल ना. देव कोणी देवाला भेटायचं म्हणजे देवाला भेटलं का माणसं वाणी जाते असं त्याचा अर्थ न करता वाणी शब्दाचा अर्थ कमीपणा. जीवत्व दशेची वाणी निवृत्त झाली आणि हे सगळं झालं असं परब्रह्म स्थितीला आम्ही प्राप्त झालो. आणि घडलं कशामुळं? तर एकाच साधनामुळं, ती म्हणजे नाम साधना. आणि आता ती साधना पुन्हा 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 मी करीन अशी प्रतिज्ञा शेवटच्या चरण. तुका म्हणे माने तुका म्हणे तुका म्हणे वाणी तुका
आज ती माऊली म्हणत असेल का शेवट तो भला माझा बहु गोड झाला. गोड अशा प्रकारचं हे प्रथम वर्ष श्राद्धाचं सौभाग्य कैलासवासी पार्वतीबाई विठ्ठलरावजी कुळवे अर्थात ही माऊली उडाली पक्षिणी गेली अंतराळा चित्त बाळा जवळी ठेवून या. आज या मातेच्या जाण्याने खऱ्या अर्थानं श्री बाबाजी विठ्ठलरावजी गुळवे, श्री गोरखरावजी विठ्ठलरावजी गुळवे, रामदास विठ्ठलरावजी गुळवे आणि दत्ताभाऊ विठ्ठलरावजी गुळवे, सौभाग्यवती जनाबाई, लहानूभाऊ काकडे, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ही पाचही बाळं आज पोरकी झालीत. कारण विशेषत्वानं असं आहे महाराज, शास्त्र बोलते वडील गेल्यानंतर मुलगा अनाथ होत नाही, पण आई गेल्यानंतर मात्र निश्चित अनाथ अशा प्रकारचं होत असते. मातृलाभात सनातत्व आहे आणि मातृवियोगात अनाथत्व आहे. हे मातेच्या जाण्याने प्रेमाचं अनाथत्व यांना प्राप्त झालं. देवाला हीच विनंती करू काही एक माऊली जरी निघून गेली तरी ती चित्त बाळा जवळी ठेवून या. तिचं चित्त तिचं प्रेम निश्चित तिथंच आहे. नाना किती जरी गाय चरे डोंगरी चित्त बांधिले वस्से घरी, किती जरी लांब गेली तरी तिचं चित्त मात्र आपल्या बाळाजवळ असेल. या मातीची कृपा अशीच या गुळवे कुटुंबावर वर्षा करत राहोत अशी देवाच्या चरणी प्रार्थना करू. या माऊलीला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थान द्या म्हणण्याची गरजच नाही, कारण जे परंपरा वारकऱ्याची परंपरा आहे आणि त्यातल्या त्यात अशी ओजस्वी परंपरा आहे. आमचे दीपक महाराज आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करतच आहेत आणि अशा वारकरी घरात कुटुंबात ज्या माऊलीनं इतके वर्ष सावली दिली आणि सावली देत 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 आपलं जीवन घडवत घडवत सगळ्यांचं जीवन या माऊलीनं घडवलं. अशा माऊलीच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो आणि वाणीला इथंच थांबवतो. घड्याळ पुढं गेलेलं आहे. ही सगळी मंडळी आता एकापेक्षा एक दिग्गज गायक आहेत, असं वाटते नुसतं ऐकत राहावं. अलग लक्षात म्हणून अशी मोठी मोठी मंडळी आज उपस्थित झालेली आहेत. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. वाणीला थांबवतो. मोठ्या प्रमाणात टाळी वाजून देवाचं भजन विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय एक 2 मिनिटं सर्वांना विनंती आहे की आपण जागेवरती बसून राहायचे. बसा खाली 1-2 मिनिटं. बघा सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी